नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत कोणकोणत्या वस्तू या शेतकऱ्यांना भेटत असतात या संदर्भात संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणून राज्य सरकारने कृषी यांत्रिकरण योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी 80% पर्यंत अनुदान हे सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत देत असतं. तर या योजनेमधून शेतकरी आपला अनुदान तत्वावर शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला तर पाहूया कोणकोणते अवजारे तुम्ही या अंतर्गत घेऊ शकतात आणि कशा प्रकारे या योजनेची तुम्ही अंमलबजावणी करू शकतात. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक शेती हा पारंपरिक व्यवसाय करतात. शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती ही मध्यम स्वरूपाची असल्यामुळे अनेक शेतकरी शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यास असमर्थ असतात. म्हणूनच सरकारने कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत त्यांना 80% अनुदान देऊन जेणेकरून असे शेतकरी अवजारे खरेदी करून आधुनिक पद्धतीने शेती करून जास्त उत्पन्न कसे काढू शकतात, हाच महत्त्वाचा वैशिष्ट्य आणि महत्त्वाचा उद्देश सरकारच्या या योजनेअंतर्गत आहे. महाराष्ट्रीय शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारे अवजारी खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही अशा शेतकऱ्यांसाठी 80% अनुदानावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 80% अनुदान घेऊन शेतकरी कृषी लागणारे सगळं साहित्य घेऊ शकतो. तर ते याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ते आपण पाहणार आहोत की कोणकोणते शेतकरी अवजारे शेतीसाठी लागणारे अवजारे घेऊ शकतो. तर प्रथम याच्यामध्ये तुम्हाला समजेल की योजनेचं नाव आहे कृषी यांत्रिकरण योजना विभाग आहे, महाराष्ट्र कृषी विभाग. आणि याचा उद्देश म्हणजे शेती क्षेत्रात आधुनिक यंत्राचा वापर वाढवणे. लाभ काय तर शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी 80% अनुदान गव्हर्नमेंट या योजनेअंतर्गत देत असतं. याची ओव्हरऑल पूर्ण अर्ज प्रक्रिया जरी पाहायला गेलं तर याची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज या योजनेसाठी करू शकतात. तर महत्त्वाचे आता मुद्दे, शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांचा जी मदत मिळते ती मुख्य उद्देश यांत्रिकरण योजनेचा आहे. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. कृषी यांत्रिकरणाला कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत प्राधान्य शेतकऱ्यांना जे मागासवर्गीय शेतकरी त्यांना जास्त प्रमाणात देण्यात आलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कामे जलद करणे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीची कामे वेळेवर होतील. आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या अवजारे खरेदी करण्यासाठी मदत करणे, यामुळे ते त्यांच्या जीवनमान सुधारेल आणि उत्पन्नातही वाढ होईल आणि जलद गतीने ते शेती करू शकतील. अशा पद्धतीने या योजनेचा उद्दिष्ट गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. तर या अंतर्गत तुम्ही कोणकोणते अवजारे घेऊ शकतात तर स्वयंचलित अवजारेमध्ये तुम्हाला बघा रिपर, कमन बाइंडर, पॉवर विडर, इंजिन ऑपरेटर. ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारांमध्ये तुम्हाला रोटावेटर, PTO ऑपरेटर, विडर, रेंज बोल्ड, प्लांटर, पलटीनागर, पेरणी यंत्र इत्यादी आणि अजून काही तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असतील हे अवजारे तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर काडी पश्चात तंत्रज्ञान उपकरण, याच्यामध्येही तुम्हाला मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर, प्लवरायझर, पॉलिशर, क्लीनर कम ग्राइंडर या काही ज्या उपकरणे तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकतात तेही 80% अनुदान. आता ओव्हरऑल अनुदानचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीचं आहे तर अल्प व अल्पभूधारक, अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकऱ्यांना याच्यामध्ये 50% अनुदान आहे. त्यात इतर शेतकरी 40% अनुदान. मात्र राईस मिल, दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर जे की आपण शेवटचा कॉलम बघितला काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणामधील जेवढी गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला 60% अनुदान देण्यात येणार आहेत. त्यात इतर लाभार्थी असतील तर त्यांना 50%. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 60% अनुदान देईल. त्यात 24 लाख रुपयेपर्यंत अनुदान शेतकरी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने अनुदानची ही प्रोसेस होती. आता याच्यामध्ये आरक्षणची पद्धत आहे जी की कृषी यांत्रिकरण योजनेनंतर आरक्षण कोटा कसा आहे तर महिलांसाठी 30% आरक्षण कोटा हा आरक्षित ठेवलेला आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी 3% निधी हा बाजूला ठेवलेला आहे. त्यात म्हणजे ओव्हरऑल 100% असेल त्याच्यामध्ये तुम्ही 30 महिला निघून जातील, 3 दिव्यांग निघून जातील, उरले तुमचे 77%. तर 77% मध्ये ओव्हरऑल अदर शेतकरी येणार आहेत.
जर महिला दिव्यांगासाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी ही शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल. जर याच्यामध्ये कुणाचा अर्ज आला नाही तर 100% अनुदान हे शेतकऱ्यांना म्हणजे 100% आरक्षण हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. बघा आता पुढचे अवजारे जे त्यांच्यावर कशा पद्धतीने सबसिडी आहे, तर ट्रॅक्टर 8 ते 10 PTO HP चा 1.25 लाख रुपये देण्यात येतील. पॉवर टिलरसाठी 65,000 रुपये, BHP त्यापेक्षा जास्त 85,000. बाकी उपकरणे असतील जे डिस्प्लेवर तुम्ही बघू शकतात. तुम्हाला जे घ्यायचं असेल तेही तुम्ही इथं डिस्प्लेवर बघून त्याच्यासमोरील तुम्ही किंमत बघू शकतात की केवढी किंमत तुम्हाला देण्यात येणार आहेत. याच्यात आता बघा, आता शेवटी गेले तर एवढे सगळे नागर बिगर सगळे जेवढी शेतीसाठी अवजारे लागणार आहेत, उपयोगी येणार आहेत, तेवढे अवजारे इथं देण्यात आलेले आहेत. आता इतर लाभार्थीसाठी ट्रॅक्टरची अनुदान आहे ते म्हणजे इतर दुसऱ्या 1 लाख रुपये, पॉवर टिलर 50,000 रुपये आणि त्याच 8 HP त्यापेक्षा जास्त असेल तर 70,000 रुपये. स्वयंचलित अवजारे तर इथं काही नाही आहे. रिपर कामसाठी 1.40 लाख. तर ओव्हरऑल तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर 35 BHP जास्त असेल तर त्याचंही इथं काही नाही आहे. रोटोवेटर 5 फूट 34,000 रुपये. तर अशा पद्धतीने सगळं तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुमच्या कुठल्या याच्यामध्ये तर ते बघू शकता तुम्ही. आता अल्प आणि अल्प महिला असे आणि जे अल्पभूधारक असतील, जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी बघा, त्यांच्यासाठी या अनुदानाचा टक्का आहे. मिनी दाल मिलसाठी 60% म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्हाला अनुदान देण्यात येईल. बाकी बघू शकता तुम्ही डिस्प्लेवर आहे. याची लिंक मी आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही सगळी माहिती वाचू शकता नवीन. आणि यात आता बघा, आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान जे आहे ते याच्यामधून 80% अनुदान देण्यात येत आहे. 80% अनुदान तुमच्या कुठल्याही उपकरणावर हे होईल. त्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत होते. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते. हे आपले जे जीवनमान म्हणजे जे मागासवर्गीय गावामध्ये शेतकरी राहतात त्यांच्याकडे अजून अवजारे ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची योजना ठरणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही काही अटी आणि शर्त आहे या योजनेसाठी. तर केवळ महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील. अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. शेतकरी अनुसूचित जाती जमातीमधील असणं आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेली शेतीची अवजारे शेतकऱ्याला किमान 6 वर्ष हस्तांतर, पुनर्विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाहीत. कृषी यांत्रिकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 व 8 असणे गरजेचं आहे. अर्जदार ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे यापैकी केवळ एकाच गोष्टीसाठी अनुदान करू शकतात. तुम्ही कुठल्याही एकाच गोष्टीसाठी अनुदान करू शकतात. एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून अवजार खरेदी लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्षे त्याला या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार नाही. तर यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील? आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID, जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचा 7/12 आणि ऑटो, बँक खाते पासबुक, यंत्र किंवा अवजाराचे कोटेशन, परीक्षण अहवाल, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आता तुम्हाला याची अप्लाय पद्धत म्हणजे तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, तर तुम्हाला सिंपली अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदाराला कृषी यांत्रिकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे, जे की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, त्यावर कृषी विभाग कृषी यांत्रिकरण योजनेचा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकरण योजनेचा अर्ज उघडेल, त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरायची. त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करायची. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा अर्ज पुन्हा तपासून पाहायचा आहे आणि त्यानंतर खात्री झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावे. अशा सोपी पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे तर तुमच्या गावाला जो कृषी अधिकारी त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. तेही तुम्हाला याची प्रोसेस ऑफलाईनची पद्धती तुम्हाला सांगतील, ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे. त्यांना भेटल्यावर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स लागले, कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे तेही ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला. जर ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने करायचं तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ऑफिशियल व्हिडिओची वेबसाईटची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.